मित्रांनो, तिसरा डिफरन्स जो मी तुम्हाला आज सांगणार आहे तो म्हणजे की स्ट्रक्चरल अप्रोच आणि नॉन स्ट्रक्चरल अप्रोच. म्हणजे तुम्ही स्वतः जर म्युच्युअल फंड खरेदी करत असाल तर त्यामध्ये एक स्ट्रक्चरल अप्रोच जो आहे तो आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे त्यामध्ये तुमचा रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा तुमच्या मुलांचे शिक्षणाचं, चिल्ड्रन्स एज्युकेशन किंवा तुमचं मेडिकल इमर्जन्सी या गोष्टीची जी प्लॅनिंग आहे ती तुम्हाला स्वतः करावी लागते किंवा त्यामध्ये त्या गोष्टींची जी आहे ती थोडीशी कमतरता आपल्याला त्यामध्ये दिसते. पण हेच जर तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरच्या मदतीने जर तुम्ही तुमचा फायनान्शियल गोल्स जे आहेत ते प्लॅन केले तर त्यामध्ये म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर हा एक मेजर रोल प्ले करतो. आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर जो असतो तो तुमच्या गरजेनुसार तुमचा पोर्टफोलिओ हा डिझाईन करतो आणि त्यानुसार तुम्हाला तुमचे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये म्युच्युअल फंड्स हा ॲड किंवा रिमूव्ह करत असतोय. सर त्यामध्ये एक स्ट्रक्चरल अप्रोच जो असतो तो खूप महत्त्वाचा आहे तुमच्या फायनान्शियल बॅकअपसाठी. तर हा एक मोठा डिफरन्स जो आहे तो तुम्हाला बघायला मिळतोय म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर च्या मदतीने पोर्टफोलिओ बिल्ड करणं आणि स्वतः पोर्टफोलिओ बिल्ड करणं यामध्ये.